नमस्कार शेतकरी मित्रांनो, ठिबक अनुदानासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर दाखल झालेल्या अर्जांची छाननी करताना 6 कागदपत्रे तपासली जाणार आहेत. तशा सूचना आता क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाणार आहेत आणि फक्त या 6 कागदपत्रांशिवाय तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या कागदपत्रांची गरज पडणार नाही. कारण की यासाठी खूप काही घोटाळे होत होते आणि शेतकऱ्यांना देखील तिथे दिलासा मिळत नव्हता. नेमकं काय सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. ठिबक सिंचनाच्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्यानेच सदर कागदपत्रे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्याने सूत्रांकडून समजते. राष्ट्रीय विकास योजनेकडून प्रति थेंब अधिक पीक उपक्रमांतर्गत 2025-26 आर्थिक वर्षात अनुदान वाटपाकरिता सध्या सर्वत्र कामकाज सुरू झाले आहे. पूर्वसंमती प्रक्रियेसाठी शेतकरी ओळख क्रमांक मिळवून शेतकऱ्यांना संमतीपत्र तसेच हमीपत्र आणि सूक्ष्म सिंचन दर पत्रक अशी 3 कागदपत्रे अपलोड करावी लागतील. मात्र त्यापेक्षा इतर कागदपत्रांची मागणी अपेक्षित नाही आहे. फक्त 3 कागदपत्र तसेच संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कळवावे अशा सूचना जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी पूर्वसंमतीनंतर प्रत्यक्ष ठिबक सिंचन बसवल्याच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र आणखी 3 कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. जसे की देयक, सूक्ष्म आराखडा आणि काम पूर्णत्वाचा दाखला, म्हणजे पूर्ण काम झालं आणि त्याचा जो काही लेआउट असणार तो. आता केवळ या 3 कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्याला महाडीबीटी संकेतस्थळावर अनुदानासाठी या 6 कागदपत्रांशिवाय इतर कागदपत्रे अपलोड करावी लागणार नसल्याचं स्पष्ट इथं सांगण्यात आलं आहे. आता तुषार व ठिबक अनुदानासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित शेतजमिनीवर गेल्या 7 वर्षात ठिबक अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा अशी पूर्व तपासणी केल्याची अट देखील तिथे दाखवलेली आहे. म्हणजे याच्या आधी तुम्ही 7 वर्ष आधी कधीही तुम्ही तिथे ठिबक सिंचन वापरलं नाही, बसवलं नाही त्या जागेवर. एकूणच ठिबक अनुदानासाठी अर्ज भरताना शेतकऱ्यांना हमीपत्र द्यावे लागते. हमीपत्रात ठिबक अनुदान मिळवण्यासाठी मी दिलेली माहिती खरी आहे, ती खोटी नाही आहे, ती आढळल्यास माझ्यावर खटला किंवा जी काही कायदेशीर कारवाई असणार आहे ती केली जावी असं आपल्याला एक हमीपत्र तिथे द्यावं लागणार आहे. हमीपत्रामध्ये कुठलाही बदल नाही. म्हणजे फक्त आपल्याला आता अनुदान मिळण्याच्या आधी 3 कागदपत्र आणि अनुदान मिळाल्यानंतर 3 कागदपत्र अशी टोटल 6 कागदपत्र आपल्याला तिथे जोडायचे. इतर जी काही भारूड भरती ती भारूड भरती आपल्याला तिथे जमा करायची नाही आहे. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.